विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वीचा एक लेसन 1.2 अँड्रोकल्स अँड द लॉयन या पाठाचं स्पष्टीकरण आणि स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर पाहूया 1.2 अँड्रोकल्स अँड द लॉयन या पाठाचा स्वाध्याय आणि या पाठाचं स्पष्टीकरण. बघा, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. रोममधली गोष्ट आहे. अँड्रोकल्स नावाचा एक अतिशय काइंड, दयाळू, जेंटल, सभ्य आणि कल्टियस, सौजन्यशील व्यक्ती त्या ठिकाणी राहत होता. परंतु तो गुलाम होता, स्लेव होता. त्याचा मास्टर फारच क्रूर होता आणि त्या काळामध्ये राजे महाराजे, श्रीमंत लोक गरिबांना गुलाम म्हणून वागवत होते आणि या गुलामांना त्यांच्या मालकांचे कामं करावे लागत होते. मालक कसाही असो, किती काही क्रूर असो, परंतु त्याचं ऐकावं लागत होतं. या गुलामांना कुठलंही स्वातंत्र्य नव्हतं, कुठले अधिकार नव्हते. ते जरी नाराज असले, अनहॅप्पी असले तरी मास्टर जे सांगेल तेच त्यांना करावं लागत होतं. दे वेअर बाउंड बाय लॉ. ते एका कायद्याने बांधलेले होते आणि तो कायदा त्या काळातल्या एम्पेररनं बनवलेला होता. त्यामुळे तो मालक कितीही विकेड असला, क्रूर असला, दृष्ट असला तरी त्याला सोडून जाता येत नव्हतं. तर अशा प्रकारे अँड्रोकल्ससुद्धा आता एक गुलाम आहे. तो हार्टलेस आणि विकेड मास्टरचा फार राग करतो, परंतु त्याचा नाईलाज आहे. त्याचा जो मास्टर आहे तो त्याच्या गुलामांना उपाशी ठेवतो, त्यांना चाबुकाचे फटके देतो. त्यामुळे अँड्रोकल्सला असं वाटते की मृत्यू हा या गुलामीपेक्षा चांगला आहे. त्याला असं वाटते की आपण या क्लचेसमधून, याच्या तावडीमधून सुटलो पाहिजे. म्हणून तो अशा संधीची वाट बघतो आणि एक दिवस त्याला संधी मिळते आणि तो त्याच्या मालकाच्या तावडीमधून पळून जातो. या ठिकाणी तो पळून जातो, परंतु तो कॉवर्ड आहे अशातला भाग नाही. तो भित्रा नाही, तो फार शूर व्यक्ती आहे. त्याला अन्यायाची चीड आहे, म्हणून तो त्या ठिकाणाहून पळून गेला. आता बघा, तो अफ्रेड कसायलाही होत नाही. तो डायरेक्ट जंगलामध्ये जातो, फॉरेस्टमध्ये जातो आणि त्या ठिकाणी त्याला माहीत आहे बीस्ट असतात, परंतु तो घाबरत नाही. तो त्या ठिकाणी राहतो. त्याच्या छतावर, त्याच्या डोक्यावर कुठलंही छत नाही. आता बघा, असंच जंगलामध्ये असतानाच एक दिवस काय होतं की फिरता फिरता अचानक त्याच्यासमोर एक लॉयन येतो आणि लॉयन आल्याबरोबर साहजिकच त्याला फार भीती वाटते. त्याला असं वाटते की आपण इथून फ्ली व्हावं, पडावं, परंतु तो तसं करत नाही. आणि त्यानंतर तो त्या लॉयनकडे बघतो तर तो लॉयन त्याला काही इजा पोचवेल अशा परिस्थितीमध्ये वाटत नाही. तर त्याला असं वाटते की हा लॉयन फारच परेशान आहे. तो लॉयन आपल्याकडे पिटियसली बघत आहे. पिटियसली म्हणजे दयाळू, पूर्ण नजरेने बघत आहे. म्हणजेच तो जो लॉयन आहे तो स्वतःच परेशानीमध्ये आहे असं अँड्रोकलला वाटते आणि म्हणून अँड्रोकल कॉशियसली, सावधानपणे त्या लॉयनकडे जाण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला तो बघतो की लॉयन हा मोर्निंग करत आहे, कणत आहे, दुःखाने तो रडत आहे. त्यासोबतच तो विंपड करत आहे, क्राईंग करत आहे पेनफुली आणि त्याच्या क्राईंगमधून तो असं म्हणत आहे की जणू काही मला हेल्प कर. अँड्रोकल्सला वाटते की तो दुःखामध्ये आहे, त्याची आपण मदत केली पाहिजे. परंतु शेवटी तो लॉयन आहे, जर त्याने काही केलं तर याचा जीव जाऊ शकतो. पण तरीही आता हा त्याची मदत करायचं ठरवतो आणि हा हळूहळू त्याच्याकडे जातो. तो बघतो की त्याच्या पायाला एक जखम झालेली आहे, त्यामध्ये काटा खुपसलेला आहे आणि म्हणून तो थोडंसं धैर्य ठेवून तो त्याचा पाय पकडतो आणि काटा बाजूला करतो. अँड्रोकल्सचा उद्देश, त्याचं इंटेन्शन चांगलं आहे हे त्या लॉयनला समजल्यामुळे लॉयन त्याला कुठलीही इजा करत नाही. त्यानंतर अँड्रोकल्स त्या लॉयनच्या पायामधला काटा काढतो. त्या ठिकाणी जखम झालेली आहे. त्या जखमीला त्याच्या अंगावर जे वस्त्र आहे त्याचा एक कापड घेऊन त्याला तो गुंडाळतो. त्याची मलमपट्टी केल्याप्रमाणे तो त्याला करण्याचा प्रयत्न करतो आणि हे करत असताना तो लॉयनसुद्धा त्याच्या हाताला चाटतो, लिक करतो आणि आपलं ग्रॅटिट्यूड दाखवतो की तो माझ्यावर तू उपकार केलेले आहे, अशा प्रकारची भावना त्या लॉयनमध्ये सुद्धा दिसते. आणि हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री होते आणि असंच खूप दिवस ते मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये त्या जंगलामध्ये राहतात. पण अचानकच काय होते की त्या अँड्रोकलचा जो मालक असतो त्यानं राजाकडे कंप्लेंट केलेली असते की अँड्रोकल्स हा पळून गेलेला आहे आणि म्हणून तो राजा त्या अँड्रोकलला शोधण्यासाठी आपलं सैन्य पाठवतो. सैनिक खूप दिवस शोध घेतात, परंतु अँड्रोकल्स भेटत नाही आणि अशामध्येच एकदा अँड्रोकल्स बाहेर फिरायला जातो आणि त्यावेळेला सैनिक त्याला पकडतात आणि सिंहसुद्धा गुहेमध्ये एकटाच असतो. त्यावेळेला त्या सिंहालासुद्धा पिंजऱ्यामध्ये अडकवल्या जाते आणि दोघांनाही एम्परर समोर आणल्या जाते. त्या काळामध्ये गुलामांनी मालकाला अशा प्रकारचं फसवणे म्हणजे हा फार मोठा गुन्हा होता. अशा गुलामांना वाईल्ड बीस्टच्या समोर टाकलं जात होतं आणि त्यांना मारून टाकलं जात होतं. त्यांचा जीव घेतला जात होता. ती त्यांची सजा होती.
अशाच प्रकारची शिक्षा अँड्रॉकल्सला देण्यासाठी एम्पेररने एक दिवस ठरवला आणि त्या ठिकाणी सर्व क्राऊड जमा झाली, लोक जमा झाले आणि त्या ठिकाणी एक छोटंसं ग्राउंड होतं आणि त्या ग्राउंडच्या अवतीभोवती लोकांना बसण्याची जागा होती. त्या ग्राउंडला म्हटलेलं आहे अरेना आणि त्या ठिकाणी एक भुका शेर सोडून त्या ठिकाणी त्या अँड्रॉकल्सला मारल्या जाणार होतं. तो शेर त्या अँड्रॉकल्सला खाणार होता. आता बघा अँड्रॉकल्स या ठिकाणी डिसमेड आहे, तो सॅड आहे, खूप नाराज आहे आणि त्याच्या अपोजिट एंडला एक गेट आहे. ते गेट उघडलं आणि एक फेरोशियस लॉयन त्या ठिकाणी आला. आता त्याला माहीत होते की हा लॉयन हंग्री आहे आणि तो आता मला खाणार आहे. अँड्रॉकल्स हा फार घाबरलेला आहे, पण तरीही तो पुट अप अ ब्रेव फ्रंट, म्हणजे तो असा दाखवतो की मी घाबरलेला नाही. तो लॉयन येतो आणि अँड्रॉकल्सकडे जातो आणि लगेचच थोडासा समोर आल्याबरोबर तो थांबतो. लोकांना उत्सुकता असते की आता त्या अँड्रॉकल्सला मारल्या जाईल, परंतु जसा तो लॉयन अँड्रॉकलला बघतो त्याचा जो राग असतो तो मेल्ट होतो, शांत होतो आणि तो अँड्रॉकलला बघतो आणि हळूहळू त्याच्याकडे जातो आणि तो त्या अँड्रॉकलला ओळखतो. ओळखल्याबरोबरच दोघंही जण एकमेकाला भेटतात आणि दोघांची ही जी दोस्ती असते ती त्या ठिकाणी दिसून येते. ते एकमेकाला मिठी मारतात. असं झाल्याबरोबर लोक आश्चर्यचकित होतात. लोकांना वाटते की असं कसं झालं. या ठिकाणी तर अँड्रॉकलला हा शेर मारून टाकणार होता, परंतु वेगळंच झालं. तर सर्व लोक आश्चर्यचकित होतात आणि अँड्रॉकल याच्यासाठी रडतो कारण त्याला रिलीफ मिळते, त्याला फार आनंद होतो आणि ऑडियन्स आणि एम्पेरर हे हा सीन बघत असतात आणि त्यांना फार आश्चर्य वाटते. पीपल बिगॅन टू चिअर अँड्रॉकल्स टू आस्क फॉर हिज रिलीज आणि लोक म्हणतात की आता अँड्रॉकलला तुम्ही मुक्त करा आणि एम्पेरर त्या अँड्रॉकलला विचारतो की हा स्ट्रेंज बिहेवियर या लॉयनमध्ये कसा झाला. तर अँड्रॉकल संपूर्ण स्टोरी त्याला सांगतो आणि हे सांगल्याबरोबर तो एम्पेररसुद्धा मूड बाय होतो. मूड बाय म्हणजे हॅव अ स्ट्रॉंग फिलिंग, त्याच्या मनामध्ये सुद्धा एक दया भावना निर्माण होते आणि त्यानंतर तो अँड्रॉकलला फ्री करण्याचा आदेश देतो आणि त्यासोबतच तो अँड्रॉकलला विचारतो की तुला आणखीन काय रिवॉर्ड पाहिजे. तर त्यावर अँड्रॉकल म्हणतो की मला कुठलाही रिवॉर्ड नको, फक्त मला ज्याप्रमाणे मला तुम्ही मुक्त करत आहे त्याचप्रमाणे या लॉयनला सुद्धा मुक्त करा. आणि त्यानंतर त्या लॉयनला आणि अँड्रॉकलला मुक्त केलं जातं. हे दोघंही जंगलामध्ये जातात आणि अतिशय मैत्रीपूर्ण संबंध ठेवून ते त्या ठिकाणी राहतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु.